सोलापूर पुणे रोड डीमार्टजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिगा कारनं रस्त्यावर थांबलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण उपचारादरम्यान मृत पावला। दोघे जण गंभीर जखमी आहेत। सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर 7 मेच्या मध्यरात्री 1 वाजल्या सुमारास भीषण अपघात घडला। डीमार्टपासून सुमारे 500 मीटर अंतरावर मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या भरधाव इर्टिगा कारनं क्रमांक MH13 EK 7201 रस्त्यावर थांबलेल्या आयशर वाहनाला क्रमांक MH13 CU 8699 याला पाठीमागून जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की इर्टिगा कार सुमारे 150 फूट फरफटत गेली आणि कारचं संपूर्ण छत कापून बाजूला निघून पडलं। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला। त्यात शेखर सुरेकर वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर, अमोल धैर्यशील येरटे वय 40 राहणार दाळगे प्लॉट भवानीपेठ सोलापूर, कादर सैदू हांडे वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर यांचा समावेश आहे। कादर सैदू हांडे यांचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला। स्वरूप कोथिंबिरे वय 27 जुनी मिलचा सोलापूर, अमित राजेश जाधव वय 30 राहणार पांडुरंग बस्ती शास्त्रीनगर हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शेखर सुरेकर हे अविवाहित होते। ते एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करत होते। त्यांच्या पश्चात आई आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। अमोल धैर्यशील येरटे हे आदर्श सुझुकी अक्कलकोट रोड सोलापूर इथं सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे। तर कादर सैदू हांडे हे आदर्श सुझुकी अक्कलकोट रोड इथं मॅनेजर म्हणून काम करत होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। पोलिसांनी अपघाताचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू केला आहे।